सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर उद्याची रथसप्तमी, तर रथसप्तमी कशा पद्धतीने साजरी करायची हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे। सकाळी उठल्याच्या नंतर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं। सकाळी उठल्याच्या नंतर एक तांब्याचा लोटा घ्यायचा, त्याच्यामध्ये जल घ्यायचं म्हणजे पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, थोडेसे तीळ टाकायचे, एक फूल टाकायचं आणि सूर्यदेवताला सकाळी सकाळी अर्घ्य द्यायचं म्हणजे सूर्यदेवताला ते पाणी अर्पण करायचं। त्याच्यानंतर देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करायची आणि स्पेशल अशी वेगळी पूजा मांडली जाते रथसप्तमीची। एक चौरंग मांडायचा, चौरंगावरती पहिले दिवा स्थापित करून घ्यायचा, त्याच्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची। त्याच्यानंतर जर तुमच्याकडे सूर्यदेवतेचा फोटो असला तर फोटो म्हणजे फोटोची पूजा करायची आणि नसल्यास तर तुम्ही तुमच्या हातानं एक प्रतिमा तयार करू शकता सूर्यदेवताची। तर त्या सूर्यदेवतेची पूजा करायची म्हणजे त्या फोटोची प्रतिमेची पूजा करायची आणि त्याच्यानंतर जे आपण करे आणलेले असतात संक्रांतीसाठी तर त्या कर्यांमध्ये एक एक करामध्ये वेगवेगळं धान्य टाकून त्या धान्याची पूजा करायची। अशा पद्धतीनं रथसप्तमीची पूजा मांडायची आणि महत्त्वाचं म्हणजे रांगोळीच्या सहाय्याने एक रथ काढायचा आणि त्या रथाची सुद्धा पूजा करायची। तर अशा पद्धतीनं आपण रथसप्तमी हा दिवस साजरा करू शकतो। त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये जी आपण शेगडी पेटवतो किंवा गॅस पेटवतो किंवा चूल पेटवतो तर त्या दिवशी त्याची सुद्धा पूजा केली जाते, तर ती सुद्धा पूजा मांडायची। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण दिवाळीच्या वेळी जे बोळके आणलेले असतात तर त्या बोक्यामध्ये दूध टाकायचं, थोडेसे तांदूळ टाकायचे, तुमट वाटल्यास तुम्ही थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता आणि त्या बोळक्यामध्ये किंवा त्या कर्यामध्ये ते तांदूळ शिजून घ्यायचे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी त्या रथसप्तमीच्या पूजेला दाखवायचा असतो। अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण रथसप्तमी हा दिवस त्या दिवशी साजरा करायचा। कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि माहिती जर आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईब करा। भेटू अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।